नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सहर्ष स्वागत आहे इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या यूट्यूब चॅनलवर। सर्वात महत्त्वाचा पहिला पॉइंट आहे की दरवर्षीप्रमाणे महासंग्राम जी सिरीज आहे ती यावर्षी सुद्धा आपण घेत आहे। मागील वर्षी सुद्धा याचा भरपूर विद्यार्थी मित्रांना फायदा झालेला आहे। यावर्षी सुद्धा त्याचा फायदा नक्कीच होणार याच आधारावर आपण ही तयार केलेली आहे। यावेळेस आपण जे टॉपिक आहेत आणि ते कधी कधी आपण अपलोड करणार आहे, सोबत त्याच्या पीडीएफ सुद्धा तुम्हाला उपलब्ध असणार आहेत। तर पीडीएफ तुम्ही थेट स्वराज्य अकॅडमी टेलिग्राम चॅनल जे आहे त्या ठिकाणावरून डाउनलोड करू शकता आणि टेलिग्राम चॅनलवर पिन केलेलं असेल सर्व पीडीएफ, कारण की एकाच वेळेस तुम्हाला त्या सर्व मिळाव्या त्या अनुषंगाने आपण सर्व पीडीएफ टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेले आहेत। वेळापत्रक मध्ये जर आपण बघितलं तर पहिलंच आपला सेंट्रलचा जो बजेट आहे 25-26 चा, आपल्याला मागची एग्जाम जी आहे ग्रुप सी ची, त्याच्या आधीची ग्रुप बी ची, कंपल्सरी आपल्याला बजेटवर प्रश्न आहेत। 2021 पासून सगळे पीवायक्यू जर बघितले तर आपल्याला बजेटवर प्रश्न विचारले जातात, त्यामुळे कंपल्सरी बजेट हा आपल्याला इम्पॉर्टंट आहे आपल्या सिलेबसनुसार। बजेट 2025-26 ही जी आहे 29 नोव्हेंबर 2025 ला हे लेक्चर अपलोड होणार आहे। सर्व लेक्चर जे आहेत हे संध्याकाळी 8:30च्या दरम्यान अपलोड होतील। 2 डिसेंबरला करंट इकॉनॉमिक्स संपूर्ण 2024 जे करंट इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स आहेत आपल्याला, कारण सर्व करण्याची गरज नाही, पण जे मेन पार्ट्स आहेत ते सुद्धा करायचे आहेत, कारण करंट इकॉनॉमिक्सचं वेटेज आणि करंट बजेट इकॉनॉमिक्स सर्वे अपडेटेड पॉइंट यांचं वेटेज खूप वाढलेलं आहे। भरपूर लोकांना असं वाटतं की आपण टोटल कन्सेप्ट करूनच एक्झामला गेलो पाहिजे, तर कन्सेप्ट फॅक्ट सोबत आता अतिरिक्त जो भार तुमच्यावर आहे तो आहे करंट इकॉनॉमिक्स आणि बजेटचा। हा 100% तुम्हाला पेपरमध्ये रिफ्लेक्शन आढळत आहे। स्टेट बजेट जो आहे राज्य अर्थसंकल्प तो पण आपण घेणार आहे 5 डिसेंबरला, ज्यामध्ये सर्व बजेट आपण या फॉर्मॅटमध्ये घेणार आहे आणि रिव्हिजन या फॉर्मॅटमध्ये घेणार आहे, जे की एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये असेल, जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला लगेच होणार आहे। त्यानंतर करंट इकॉनॉमिक्स जानेवारी ते जून 2025 पास्ट टू करंट इको इयर वाईज। पास्ट टू करंट याचा अर्थ असा होते की ज्या काही घटना आहेत त्या घटनेवर आपल्याला आधारित प्रश्न विचारतात। 50 वर्ष झालेले आहेत, जसं की नियोजन आयोग याच्या स्थापनेला 75 वर्ष झालेले आहेत, एसबीआयच्या स्थापनेला 70 वर्ष झालेले आहेत, त्यानंतर नीती आयोगाच्या स्थापनेला 10 वर्ष झालेले आहेत। अशा जे इव्हेंट्स आहेत ते सुद्धा आपण कव्हर करणार आहेत 11 डिसेंबर 2025 ला। आणि करंट इकॉनॉमिक्स जुलै ते नोव्हेंबर दरम्यानचं 15 डिसेंबर 2025 ला। या व्यतिरिक्त शेवटी अजून काही वाटलं अतिरिक्त आपल्याला तर एमसीक्यू आधारावर आपण त्या रिव्हिजन्स करणार आहे सर्वच्या सर्व। तर याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल आणि त्या आधारावरच आपण हे लेक्चर्स तयार केलेले आहेत। तर पहिलंच लेक्चर जे आहे हे आपण पाहणार आहे केंद्रीय अर्थसंकल्पापासून, जो सेंट्रलचा बजेट आहे त्या बजेटच्या आधारावर पाहणार आहे। मुळात बजेट तुमचं डिटेल बघितलेला नसेल किंवा बजेट राहिल्यासारखं वाटत असेल तर बजेट ॲपमध्ये आपल्या ओपन आहे इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या ॲपमध्ये। स्वराज्य अकॅडमी स्वराज्य ही बॅच आहे, त्यामध्ये 2 फोल्डर आहेत, त्या फोल्डरमध्ये तुम्ही हा बजेट सुद्धा पाहू शकता। तर पहिलाच प्रश्न बघा, 2025-26 च्या बजेटच्या अँगलनी 2025-26 च्या अर्थसंकल्पात घोषणा केलेली प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचे उद्दिष्ट काय आहे। प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना जी आहे ही 100 जिल्ह्यांसाठी सुरू केलेली योजना आहे। याची घोषणा ही कुठल्या बजेटमध्ये करण्यात आली? 2025-26 मध्ये। ज्या जिल्ह्यांमध्ये उत्पादकता जी आहे ही कशी असणार आहे? कमी असणार आहे, अशा जिल्ह्यांसाठी ही योजना सुरू केलेली आहे। त्या जिल्ह्यामध्ये सिंचन सुविधा वाढविणे, उत्पादकता वाढविणे, शेतकऱ्यांची उत्पन्न पातळी सुद्धा वाढविणे या उद्देशाने 2025-26 च्या बजेटमध्ये घोषणा केलेली आहे पंतप्रधान धनधान्य कृषी योजना। तिचं उद्दिष्ट काय आहे ते पहा, कृषी उत्पादकता वाढविणे, सिंचन सुविधा वाढविणे, बरोबर आहे, पिकांमध्ये विविधता आणि शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करणे, सर्वच बरोबर आहे। पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4। या व्यतिरिक्त ॲग्रीबाबत 25-26 च्या बजेटमध्ये काही तरतुदी ज्या केलेल्या आहेत त्या सुद्धा बघा। यामध्ये एक मिशन सुरू केलेलं आहे, एक कापूस उत्पादन वाढवण्यासाठी पुढील 5 वर्षासाठी हे मिशन आहे। कापूस उत्पादकता वाढवणे हे मिशन बजेट 2025-26 मध्ये सुरू केलेलं आहे। पुढील 5 वर्षामध्ये कापसाचं प्रोडक्शन वाढवणे। दुसरा आहे मिशन जे आहे ते डाळ आत्मनिर्भरता डाळ मिशन सुरू केलेलं आहे शेतीसाठीच। आत्मनिर्भरता डाळ मिशन हे 6 वर्षासाठी आहे, ज्यामध्ये तूर डाळ असेल, मसूर डाळ असेल आणि उडीद डाळ असेल। तर ह्या डाळीवर इथं थोडाफार फोकस केलेला आहे। मिशन कापूस यासाठी 5 वर्षासाठी, आत्मनिर्भरता मिशन हे 6 वर्षासाठी आहे। ॲग्रीसाठी अजून एक मखाना बोर्ड स्थापन करायचं ठरवलेलं आहे, हे बिहारमध्ये स्थापन करायचं ठरवलेलं आहे बजेट 2025-26 मध्ये। त्यानंतर कृषीबाबत नेक्स्ट जी तरतूद केलेली आहे ती आहे बियाण्यांबाबत, बियाणे मिशन। ओके, उच्च उत्पादन देणाऱ्या बियाण्यांसाठी एक मिशन अनाउन्स केलेलं आहे। तर हे काही मेजर घडामोडी आहेत जे ॲग्रीबाबत केलेले। त्या व्यतिरिक्त
किसान क्रेडिट कार्ड जे आहे याची कर्ज मर्यादा जे अल्पकालीन कर्ज या अंतर्गत दिली जाते 3 लाख रुपयावरून किती लाख करण्यात आली, 5 लाख रुपये करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 1 चं किती येणार आहे, 4. बाकी जे पॉइंट्स लिहिलेले आहेत हे आपल्याला ॲग्रिकल्चर या अप्रोचला 2025-26 बजेटनुसार महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट आहे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना 25-26च्या बजेटमध्ये सुरू केली. किती जिल्ह्यांसाठी आहे ही, तर 100 जिल्ह्यांसाठी आहे. ओके. नेक्स्ट, शेतकऱ्यांना कृषी उत्पादन आणि सेवा खरेदी करण्यासाठी सक्षम करण्याकरता किसान क्रेडिट कार्ड ही योजना 1998 ला सुरू केली. आता ही का आपण विचारलेलं आहे, कारण की किसान क्रेडिट कार्ड हा पॉईंट आपण इथं बघितला. किसान क्रेडिट कार्ड जे आहे यावर्षी 25-26च्या बजेटमध्ये याची कर्ज मर्यादा जी आहे 3 लाखावरून किती करण्यात आलेली आहे, 5 लाख. तर किसान क्रेडिट कार्ड जे आहे, किसान क्रेडिट कार्ड या अंतर्गत कुठल्या मुदतीचं कर्ज दिलं जाते, अल्प मुदतीचं. याची सुरुवात ही कधी झालेली आहे, 1998 ला झालेली आहे. तर किसान क्रेडिट कार्ड या अंतर्गत दिलं जाणारं कर्ज मर्यादा 25-26च्या बजेटमध्ये 3 लाख रुपयावरून किती करण्यात आलेली आहे, 5 लाख करण्यात आलेली आहे. मागच्या एक्झामला तुमच्या 2 फेब्रुवारीला जी झालेली आहे 2025 ला, त्यामध्ये किसान क्रेडिट कार्डवर प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न 2023-24च्या बजेटच्या आधारावर विचारलेला होता. म्हणजेच आपल्याला बजेटला फिक्स प्रश्न टार्गेट केले जातात. 25-26च्या अर्थसंकल्पामध्ये किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखावरून किती करण्यात आली, 5 लाख करण्यात आलेली आहे. किसान क्रेडिट कार्ड याबाबत कुठली समिती होती, गुप्ता समिती होती. किसान क्रेडिट कार्ड ही सुविधा सार्वजनिक क्षेत्रातील बँका सुद्धा ही सुविधा प्रदान करतात आणि खाजगी क्षेत्रातील बँका सुद्धा ही सुविधा प्रदान करतात. किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत अल्प, मध्यम आणि दीर्घ या 3 पैकी कोणतं कर्ज दिलं जाते, तर अल्प मुदत कर्ज दिलं जाते. किसान क्रेडिट कार्ड ही शेतकरी, मत्स्य उत्पादक आणि पशुपालक म्हणजे विशेष करून दुग्ध उत्पादक या तिघांनाही लागू आहे या वर्षीच्या बजेटनुसार. हा पण एक पॉइंट वेगळा लक्षात ठेवा. तर दोन्ही बरोबर आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 3. 1998 ला सुरुवात किसान क्रेडिट कार्ड योजना. ओके. 2025-26च्या बजेटमध्ये भारतात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांसाठी विमा क्षेत्रामध्ये, इन्शुरन्स सेक्टरमध्ये एफडीआय मर्यादा किती पर्सेंटनी वाढवलेली आहे. तर विमा क्षेत्र जे आहे या क्षेत्रामध्ये दुसऱ्या देशातील कंपनी येऊन इन्व्हेस्टमेंट करू शकेल. तर आधीची जी एफडीआय मर्यादा आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ही 26% होती. नंतर ही 26 वरून 49% केली, 49 वरून 74% केली आणि आज या वर्षीच्या बजेटमध्ये ही 100% केलेली आहे. तर इन्शुरन्स सेक्टरमध्ये, विमा क्षेत्रामध्ये एफडीआय मर्यादा 25-26च्या बजेटमध्ये किती पर्सेंटनी वाढवलेली आहे, तर 74% वरून किती केलेली आहे, 100% केलेली आहे. पॉईंट लक्षात ठेवा, 74 वरून किती केलेली आहे, 100. याचा पर्याय क्रमांक किती येणार आहे, 2. संपूर्ण प्रीमियम भारतात गुंतवणाऱ्या कंपन्यांसाठी विमा क्षेत्रातील एफडीआय मर्यादा 74%वरून किती पर्यंत वाढवण्यात आली, 100%. नेक्स्ट, 2025-26च्या बजेटमध्ये घोषणा केलेल्या विकासाच्या इंजिनमध्ये कशाचा समावेश होतो. या पॅटर्नचा प्रश्न आपल्याला आयोगाने यापूर्वी विचारलेला आहे. 2025-26च्या बजेटमध्ये विकासाच्या इंजिनमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही. तर 4 घटकांवर फोकस केलेला आहे 25-26च्या बजेटमध्ये, ज्यामध्ये मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइजेस म्हणजेच एमएसएमई आहेत. एमएसएमई आहे, उद्योग मात्र नाही. याचा पर्याय क्रमांक किती येणार आहे, 4. गुंतवणूक आहे, निर्यात आहे आणि बघा शेती आहे. शेती, एमएसएमई, गुंतवणूक आणि निर्यात. 25-26च्या बजेटमध्ये एकूण विकासाचे किती इंजिन सांगितलेले आहेत, तर 4 इंजिन सांगितलेले आहेत, ज्यामध्ये ॲग्रिकल्चर, एमएसएमई, मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइजेस, इन्व्हेस्टमेंट आणि निर्यात. तसेच 24-25च्या बजेटमध्ये 4 घटकांवर विशेष भर दिलेला होता, ज्यामध्ये शेतकरी, याला अन्नदाता म्हटलं होतं, गरीब, महिला आणि युवक, असे किती घटक होते, 4 घटक होते 24-25च्या बजेटनुसार. इथं 4 घटक आहेत, ज्यामध्ये शेती, ॲग्रिकल्चरवर फोकस केला, दुसरा एमएसएमईवर फोकस केला, गुंतवणूक मर्यादा आणि निर्यात वाढविणे. नेक्स्ट आहे 5 नंबरचा प्रश्न बघा. मखाना जे आहे, मखान्याचं प्रोडक्शन वाढवणे आणि मूल्यवर्धन करणे, त्याची मार्केटिंग सुविधा वाढविणे, यासाठी मखाना बोर्ड हे कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. तर मखान्याचं प्रोडक्शन हे सर्वात जास्त बिहारमध्ये होते, तर बिहारमध्येच ते बोर्ड स्थापन करायचं ठरवलेलं आहे. बिहारमध्ये मखाना बोर्ड पण स्थापन करायचं ठरवलेलं आहे. यासोबतच बिहारमध्ये फूड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट
हे देखील स्थापन करायचं ठरवलेलं आहे. फूड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करायचं ठरवलेलं आहे? बिहार. आणि मखाना बोर्ड सुद्धा हे कोणत्या ठिकाणी स्थापन करायचं ठरवलेलं आहे? बिहार. तर मखाना हे जे प्रोडक्शन आहे हे वाढावं, त्याची मार्केटिंग मोठ्या प्रमाणात व्हावी, त्याचं ब्रँडिंग व्हावं, यासाठी मखाना बोर्ड खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करायचं ठरवलेलं आहे? बिहारमध्ये. मखान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कुठं होते? बिहार राज्यात होते. म्हणून त्याच ठिकाणी उत्पादन प्रक्रिया, प्रोडक्शन असेल, व्हॅल्यू ॲडिशन आणि त्याची मार्केटिंग वाढावी यासाठी मोठ्या प्रमाणात मखाना बोर्ड स्थापन करायचं ठरवलेलं आहे. नवीन कर रचनेसंदर्भात स्टेटमेंट बघा. नवीन कर रचना म्हणजेच 2025-26च्या बजेटनुसार किती लाख रुपयापर्यंत उत्पन्नावर आयकर देय असणार नाही? तर 12 लाख रुपयापर्यंत उत्पन्नावर आयकर देय असणार नाही. यामध्ये बघा आयकर मुक्त मर्यादा जर विचारली हे किती लाख आहे? 4 लाख आहे. आणि 12 लाख रुपयापर्यंत उत्पन्नावर कर नसेल, ही एक तरतूद आहे. याचा फायदा काय होते ते लक्षात घ्या. एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 20 लाख रुपये आहे, यामधून वजा 12 लाख होणार नाही, यामधून वजा किती होतील? 4 लाख होतील. त्या व्यक्तीला 16 लाख रुपयाच्या स्लॅबनुसार काय भरावा लागेल? टॅक्स भरावा लागेल. ओके. आता या 12 लाखाचा फायदा कोणाला होणार? ज्यांचं उत्पन्नच 12 लाखापेक्षा आतमध्ये आहे त्यांनाच होणार. पण या 4 लाखाचा फायदा कोणाला होणार? एखाद्याचं उत्पन्न 12 लाखाचे क्रॉस आहे, 13 लाख आहे समजा, वजा यामधून 12 लाख होणार नाही, यामधून किती लाख वजा होतील? 4 लाख. बाकी उर्वरित जे राहणार त्या उत्पन्नावर त्यांना काय भरावं लागणार आहे? टॅक्स भरावा लागणार आहे. मग आपल्याला जर प्रश्न विचारला आयकर मुक्त मर्यादा, शेवटी ऑप्शन पण बघायचे. आयकर देय असणार नाही अशी जर मर्यादा विचारली तर 12 लाख सांगायची आणि आयकर मुक्त मर्यादा ही किती आहे? 4 लाख रुपये आहे. तर हे दोन्ही पॉईंट चांगले लक्षात ठेवा. यासोबतच बजेट 2024-25 मध्ये आयकर मुक्त मर्यादा ही 3 लाख रुपये होती. आयकर मुक्त मर्यादा ही किती होती? 3 लाख रुपये होती. आता ही 25-26 मध्ये किती लाख रुपये करण्यात आलेली आहे? 4 लाख रुपये करण्यात आलेली आहे. ओके. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1. नवीन कर रचनेअंतर्गत 12 लाख रुपयापर्यंत उत्पन्नावर आयकर देय असणार नाही. तसेच जे ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणजे 65च्या वरील आहेत त्यांना TDS टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स ही मर्यादा 50,000 रुपयावरून किती करण्यात आली? 1 लाख. सहसा या अँगलचे प्रश्न मेन्सला येतात, परंतु हा पॉईंट चांगला लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे 25-26च्या बजेटमध्ये भारत ट्रेड नेट. ओके, हा पॉईंट चांगला लक्षात ठेवा. भारत ट्रेड नेट हे कशा संदर्भात आहे? तर भारत ट्रेड नेट जे आहे, ट्रेड म्हणजेच काय होत आहे? व्यापार. ओके. देशांतर्गत व्यापार वाढवण्याची गरज नाही आपल्याला, परदेशातील व्यापार वाढवणे गरज आहे, परंतु फिक्स जे आहे ते कशासाठी पहा, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आहे. डिजिटल सार्वजनिक सुविधा एक व्यासपीठ आहे, म्हणजे सोप्या भाषेत हे पोर्टल सारखं काम करणार आहे ऑनलाईन डिजिटल स्वरूपासाठी. तर भारत ट्रेड नेट ही पोर्टल किंवा योजना कोणत्या बजेटमध्ये आणण्यात आलेला आहे? 25-26 मध्ये आणण्यात आलेला आहे. हे कशासाठी आहे? तर आंतरराष्ट्रीय व्यापार आपला काय झाला पाहिजे? वाढला पाहिजे. 25-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार वाढावा, जलद व्हावा, तसेच आधुनिक पद्धतीने होण्यासाठी भारत ट्रेड नेट या नावाचे डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा नावाचे व्यासपीठ म्हणजे सोप्या भाषेमध्ये हे पोर्टल आणण्यात आलेलं आहे. त्याच्या नावातच कळते भारत ट्रेड. ट्रेड म्हणजे कशाबाबत आहे? व्यापाराबाबत आहे. नेक्स्ट 2025-26च्या अर्थसंकल्पातील प्रमुख आकर्षण म्हणजे अणुऊर्जा अभियानाची सुरुवात. ओके. तर अणुऊर्जा यापासून वीज निर्मिती वाढावी या आधारावर आपण अणुऊर्जा अभियान सुरू केलेलं आहे, जे की या टाईपचा प्रश्न राज्यसेवेला सुद्धा आलेला आहे. लघु मॉड्युलर अणुभट्ट्या यांचं संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रित करणे, म्हणजे सोप्या भाषेत अणुऊर्जा या ठिकाणी रिसर्च आणि डेव्हलपमेंट याला चालना देणे. या अभियानाअंतर्गत 2047 पर्यंत किमान 100 गिगावॅट अणुऊर्जेचा विकास करणे अपेक्षित आहे. लक्षात ठेवा 2047 आणि 100 गिगावॅट. तर दोन्ही बरोबर आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3. विकसित भारत अभियान जे आहे, ज्यामध्ये आपण टार्गेट ठेवलेलं आहे 2047 पर्यंत विकसित भारत. लघु मॉड्युलर अणुभट्ट्या ज्या आहेत त्यांचं रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी जवळपास 20,000 कोटी रुपये खर्चाचा आराखडा आहे. त्यासाठी अणुऊर्जा अभियान आपण काय केलेलं आहे? सुरुवात केलेली आहे. नेक्स्ट 25-26च्या बजेटमध्ये घोषणा केलेली
MSME मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस हा जो ऍक्ट आहे हा कधीचा आहे 2006चा कायदा आहे। या कायद्यामध्ये नवीन व्याख्या आणि क्रायटेरिया ठरविण्यात आलेला आहे, ज्यामध्ये वस्तू उपक्रम आणि सेवा उपक्रम यांच्यासाठी ठरविण्यात आलेला आहे। वस्तू उपक्रम आणि सेवा उपक्रम यांना दोन निकष ठेवले, एक गुंतवणूक मर्यादा आणि दुसरा आहे उलाढाल मर्यादा। या वर्षीच्या बजेटमध्ये यांची गुंतवणूक मर्यादा आणि उलाढाल मर्यादा या दोन्हींमध्ये काय करण्यात आलेली आहे, वाढ केलेली आहे। MSMEच्या नवीन वर्गीकरणानुसार लघु उद्योगांसाठी जे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहे यांच्यासाठी गुंतवणूक मर्यादा आणि उलाढाल मर्यादा किती आहे, तर लघु उद्योगांसाठी गुंतवणूक मर्यादा आणि उलाढाल मर्यादा जी आहे यामध्ये सुद्धा काय केलेली आहे, वाढ केलेली आहे। यामध्ये बघा मायक्रोसाठी सूक्ष्मसाठी गुंतवणूक मर्यादा हे 2.5 कोटी आहे आणि उलाढाल मर्यादा हे किती आहे, 10 कोटी आहे। स्मॉल मायक्रो स्मॉल मीडियम स्मॉलसाठी 25 कोटी गुंतवणूक मर्यादा आणि उलाढाल मर्यादा 100 कोटी। मीडियमसाठी गुंतवणूक मर्यादा 125 कोटी आणि उलाढाल मर्यादा 500 कोटी आहे। आता थोडं रट्टा मारावा लागेल, विशेष करून याच्या आधी मायक्रो स्मॉल मीडियम या तिघांची जर तुलना केली, मायक्रो स्मॉल मीडियम, तर मीडियमवर प्रश्नांची संख्या आढळते, त्यामुळे मीडियम थोडं पाठ करून ठेवा। स्मॉलसाठी 25 कोटी आणि 100 कोटी म्हणजेच पर्याय क्रमांक किती येणार आहे, 3। 2025-26च्या बजेटमध्ये जो केंद्राचा आहे विकसित भारताच्या संकल्पनेचे टार्गेट कोणत्या वर्षापर्यंत आपल्याला कंप्लीट करायचे आहे, तर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 100 वर्ष हे कधी होणार आहेत, 2047ला। हा पॉइंट लक्षात ठेवा। तर या काळामध्ये 2047 पर्यंत आपण विकसित भारताच्या संकल्पना ही स्वीकारलेली आहे। 2047 हे टार्गेट इयर लक्षात ठेवा। लोकसंख्या स्थिरीकरण वर्ष हे 2045 आहे। लोकसंख्या स्थिरीकरण वर्ष हे किती आहे, 2045 आहे। लोकसंख्या विषयक धोरण दुसरे याचे हे मुख्य उद्दिष्ट आहे। पण विकसित भारत जर म्हटलं तर हे 2047 हे इयर चांगलं टार्गेट करून ठेवा। नेक्स्ट पॉइंट आहे 2025-26च्या बजेटमध्ये घोषणा करण्यात आलेल्या निर्यात प्रोत्साहन योजना, आपली निर्यात जी आहे ही वाढावी यासाठी 25-26च्या बजेटमध्ये निर्यात प्रोत्साहन योजना या अंतर्गत क्रेडिट गॅरंटी जी स्कीम आहे या अंतर्गत गॅरंटी मर्यादा काय करण्यात आली, वाढ करण्यात आली। क्रेडिट गॅरंटी योजना ही कधीपासून आणलेली आहे, 2020 पासून आणलेली आहे। पहा 2025-26च्या बजेटमध्ये निर्यात प्रोत्साहन योजनेचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट आहे। आता उद्दिष्ट म्हटलं तर नेहमी सकारात्मक असते आणि सकारात्मक म्हणजेच त्या स्टेटमेंटला कन्सेप्टला पकडून सकारात्मक पॉइंट पहिला बघा, निर्यात कर्ज सुलभ करणे, म्हणजे एखाद्या व्यावसायिकाची निर्यात वाढावी यासाठी त्याला कर्ज उपलब्ध करून देणे, त्याने दुसऱ्या देशामध्ये वस्तूंची निर्यात सुद्धा वाढवली पाहिजे। यासाठी एक्झिम बँक ही कार्यरत आहे, जिची स्थापना 1982 पासून झालेली आहे। एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक। आंतरराष्ट्रीय व्यापार सहायता प्रदान करणे, बरोबर आहे। मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेसला परदेशी बाजारातील गैरशुल्कीय अडथळे, गैरशुल्कीय म्हणजेच त्याला आपण म्हणूया बऱ्यापैकी टॅक्स आणि नॉन टॅक्स बॅरियर असतात। जसं की आपल्या देशातून वस्तू आपण निर्यात करत आहे एखाद्या देशामध्ये, समजा USA मध्ये, तिथं आयात कर आकारणे हा शुल्क अडथळा झाला एका प्रकारचा। पण नॉन टॅक्स बॅरियर म्हणजेच काय होते, उदाहरणार्थ आपल्या उत्पादनांना तिथं परवानगी न देणे, लायसन्स न देणे, अशा प्रकारचे जे अडथळे आहेत त्यासाठी सुद्धा सहाय्य करणे। हे तिन्ही बरोबर आहेत, अ ब क, पर्याय क्रमांक किती येणार आहे, 4। नेक्स्ट निर्यात प्रोत्साहन अभियान कधी आणलेलं आहे, 2025-26 पासून आणलेलं आहे। यासाठी किती कोटीची तरतूद केलेली आहे, 2250 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। 25-26च्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेल्या भारतीय भाषा पुस्तक योजना, प्राथमिक उद्दिष्ट काय, याचं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय आहे, भारतीय भाषा पुस्तक योजना कुठल्या बजेटमध्ये आणण्यात आली, ही 2025च्या बजेटमध्ये आणण्यात आली। जे आपले टेक्स्ट बुक आहेत, डिजिटल टेक्स्ट बुक भारतीय भाषांमध्ये प्रसिद्ध करणे, म्हणजे सोप्या भाषेत
भारतीय भाषांमधील जे पुस्तकं आहेत त्यांचं काय करणे, डिजिटलायझेशन करणे. पर्याय क्रमांक 3. शालेय आणि उच्च शिक्षणासाठी डिजिटल स्वरूपातील भारतीय भाषेतील पुस्तके उपलब्ध करून देणे. सोप्या भाषेत डिजिटल स्वरूपात पुस्तकं उपलब्ध करून देणे, त्यालाच आपण एका शब्दात म्हणूया डिजिटलायझेशन करणे. नेक्स्ट, 2025-26च्या बजेटमध्ये सरकारला सर्वात जास्त महसूल स्त्रोत, महसूल कशापासून मिळतो? तर केंद्र सरकारला सर्वात जास्त महसूल हा कर्ज व इतर देणी यापासून मिळतो. दुसऱ्या क्रमांकात त्यांनाच मिळतो आयकरापासून, तिसऱ्या क्रमांकात मिळतो जीएसटी पासून आणि चौथ्या क्रमांकात मिळतो कंपनी करापासून. हा केंद्राबाबत झाला. राज्याबाबत जो आहे, सर्वात जास्त महसूल राज्य सरकारला एसजीएसटी किंवा जीएसटी पासून, दुसऱ्या क्रमांकात व्हॅट किंवा विक्री करापासून, तिसऱ्या क्रमांकातला जो मिळतो तो मुद्रांक शुल्कापासून आणि चौथ्या क्रमांकात जो मिळतो तो राज्य उत्पादन शुल्कापासून. तर केंद्र सरकारला 25-26च्या बजेटनुसार सर्वात जास्त महसूल हा कशापासून मिळत आहे? कर्ज व इतर दायित्व किंवा कर्ज आणि इतर देणी. यामध्ये बघा, कर्ज व इतर दायित्व यापासून 24% आहे, आयकरापासून 22% आहे, जीएसटी पासून 18%, महामंडळ कर किंवा प्रमंडळ कर म्हणजेच कंपनी करापासून 17% आहे. कर्ज व इतर दायित्व यापासून किती टक्के आहे? टोटल 24% आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1. कोणत्या योजनेद्वारे गव्हर्नमेंट सेकंडरी शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण भागात ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देण्याचे नियोजन केलेले आहे? 25-26च्या बजेटमध्ये, 2025-26च्या बजेटमध्ये ग्रामपंचायती आधी ह्या जोडलेल्या होत्या ब्रॉडबँडला, त्याच योजनेचा विस्तार केला. ती योजना आहे भारत नेट. भारत नेट या योजनेअंतर्गत आता गव्हर्नमेंट सेकंडरी शाळा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहेत हे ब्रॉडबँड इंटरनेटने जोडणे हे उद्दिष्ट ठेवलेलं आहे. तर भारत नेट अंतर्गत आधी ग्रामपंचायती ज्या होत्या ग्रामीण भागातील त्या एकमेकांना इंटरनेट आधारावर जोडलेल्या होत्या. तर यावर्षी 25-26च्या बजेटमध्ये सेकंडरी स्कूल आणि प्लस गव्हर्नमेंट प्राथमिक आरोग्य केंद्र, PSC म्हणतो आपण त्याला, प्रायमरी हेल्थ क्लिनिक. नेक्स्ट, निर्मला सीतारामन यांनी विक्रमी सलग 8व्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलेला आहे. बरोबर आहे. सलग 8 वेळा कंटिन्यू बजेट मांडण्याचा विक्रम हा निर्मला सीतारामन आपल्या ज्या अर्थमंत्री आहेत यांच्या नावावर जातो. स्टेटमेंट बरोबर आहे. आतापर्यंत सर्वाधिक वेळा ज्यांनी बजेट सादर केलेला आहे तो मोरारजी देसाई यांनी केलेला आहे 10 वेळा. तर पहिला बजेट जो आहे हा 1860ला जेम्स विल्सन यांनी मांडला होता. जेम्स विल्सन यांनी कधी मांडलेला आहे? 1860ला. 1921ला एक समिती नेमली होती, ॲकवर्थ समिती. ॲकवर्थ समितीने सांगितलं होतं की रेल्वे आणि साधारण अर्थसंकल्प हे वेगळे करा. रेल्वे आणि साधारण अर्थसंकल्प हे वेगळे झाले 1924 पासून आणि 2017ला विवेक देबरॉय समिती यांनी शिफारस केली, त्या आधारावर हे एकत्रित झाले, रेल्वे आणि साधारण अर्थसंकल्प. भारतीय घटनेमध्ये बजेट हा उल्लेख नाही, तर घटनेमध्ये काय उल्लेख आहे? वार्षिक वित्तीय विवरणपत्रक. वार्षिक वित्तीय विवरणपत्रक जे आहे आर्टिकल 112 नुसार आणि 202 नुसार अशा तरतुदी आहेत. 112 नुसार केंद्र सरकारचा आहे तरतूद आणि 202 नुसार राज्य सरकारची तरतूद आहे. तर निर्मला सीतारामन यांनी सलग 8व्यांदा मांडलेला आहे हा 25-26चा बजेट जर आपण पकडला तर. आणि सर्वात जास्त वेळा कोणी मांडलेला आहे? मोरारजी देसाई. दोन्ही बरोबर आहेत. पर्याय क्रमांक किती येणार? 3. 1860ला पहिला बजेट मांडला जेम्स विल्सन यांनी, बरोबर आहे. नोव्हेंबर 1947मध्ये RK षण्मुखानंद शेट्टी यांनी स्वातंत्र्य भारताचा पहिला बजेट मांडला होता. सलग 8 वेळा बजेट सादर करणाऱ्या अर्थमंत्री ज्या आहेत त्या निर्मलाताई सीतारामन आहेत. भारताच्या पहिल्या महिला पूर्णवेळ अर्थमंत्री म्हणून ज्यांनी काम पाहिलेलं आहे आजपर्यंत त्या निर्मला सीतारामन आहेत. नेक्स्ट, 2025-26च्या अर्थसंकल्पात पगारदार करदात्यांसाठी किती रुपयापर्यंत स्टँडर्ड डिडक्शन असणार आहे? म्हणजे जे लोक सॅलरी घेतात गव्हर्नमेंटकडून त्यांना स्टँडर्ड डिडक्शन किंवा सवलत मिळणार आहे. तर ही सवलत आहे 75,000 रुपयापर्यंत. म्हणजेच त्यांना 12 लाख रुपयापर्यंत टॅक्स नसेल प्लस
75,000 रुपयाची अतिरिक्त डिडक्शन, म्हणजेच त्यांना मिळणार आहे 12,75,000 रुपयापर्यंत करांमधून सवलत. ओके, पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3. नेक्स्ट, केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये ज्ञान भारतम मिशन जे आहे, ज्ञान भारतम मिशन याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? ज्ञान भारतम मिशन जे आहे हे कधी सुरू करण्यात आलेलं आहे? बजेट 2025-26 मध्ये यामध्ये घोषणा केलेली आहे. तर यामध्ये बघा, भारताच्या पांडुलिपी जे विरासतचे संरक्षण करणे, त्यांचं दस्तऐवजीकरण करणे आणि संरक्षण करणे, सोप्या भाषेमध्ये जे वारसा आहे त्याचं जतन करण्यासाठी ज्ञान भारतम मिशन सुरू केलेलं आहे. पर्याय क्रमांक किती येणार? 2. ज्ञान भारतम अभियान जे आहे शैक्षणिक संस्था, संग्रहालय, ग्रंथालय, खाजगी संग्रहालय यांच्या मदतीहून 1 कोटीहून अधिक हस्तलिखिते, लक्षात ठेवा, 1 कोटीहून अधिक हस्तलिखिते जतन करणे यासाठी हे मिशन सुरू केलेलं आहे बजेट 2025-26 मध्ये. ओके, डीप टेकसाठी फंड्स ऑफ फंड्स ही एक योजना सुरू केलेली आहे. फंड्स ऑफ फंड हे कोणत्या क्षेत्रासाठी सुरू केलेली? तर ही सुरू केलेली आहे स्टार्टअप उपक्रमांसाठी. स्टार्टअप संस्कृती वाढावी, त्या माध्यमातून रोजगार वाढावा आणि बऱ्यापैकी युवक जे आहेत त्यांना रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने डीपटेकसाठी फंड ऑफ फंड्स ही योजना सुरू केलेली आहे. ही कोणासाठी आहे? तर हे स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. तर सर्वात जास्त स्टार्टअप जे आहेत हे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आहेत पहिल्या क्रमांकावर, आणि दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक स्टार्टअप भारतात हे कर्नाटकमध्ये आहेत. महाराष्ट्र सरकारने सुद्धा महिलांसाठी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने महिला स्टार्टअप योजना सुरू केलेली आहे बजेट 2024 मध्ये. तर हे कोणासाठी आहे? डीपटेकसाठी फंड ऑफ फंड्स हे आहे स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. नेक्स्ट, असेट मॉनिटायझेशन स्कीम, मालमत्ता मुद्रीकरण योजना. ही योजना 25 ते 30 या कालावधीसाठी आहे आणि कुठल्या बजेटमध्ये घोषणा केली याची? 25 ते 26 मध्ये. बजेट 25-26 मध्ये मालमत्ता मुद्रीकरण योजना आणण्यात आली, पण तिचा कालावधी कोणता असणार आहे? 25 ते 30 साठी असणार आहे. नवीन प्रकल्पांमध्ये जे प्रोजेक्ट आहे त्यामध्ये 10 लाख कोटी रुपयांचे भांडवल आणण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. 25 ते 30 हा तिचा कालावधी असेल. ही दुसरी मालमत्ता मुद्रीकरण योजना म्हणून ओळखली जाते. असेट मॉनिटायझेशन स्कीम जी आहे ही कुठल्या बजेटमध्ये आणण्यात आली? 25-26 आणि कालावधी आहे 25 ते 30 मध्ये. या अंतर्गत जे कॅपिटल किंवा भांडवल आणलं जाणार आहे तर ते आहे टोटल 10 लाख कोटी रुपये. नेक्स्ट आहे 25-26च्या बजेटमध्ये वित्तीय तुटीचे टार्गेट, फिस्कल डेफिसिटचे टार्गेट आपल्याला बऱ्यापैकी अधूनमधून विचारले जातात, तर हे किती ठेवण्यात आलेले आहे? तर फिस्कल डेफिसिट जी आहे हे सरकारचे एकूण कर्जाचे प्रमाण दर्शविते. सरकारच्या एकूण कर्जाचं प्रमाण फिस्कल डेफिसिट दर्शविते. जेव्हा सरकारचं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त आहेत तेव्हा सरकारला तूट भरून काढण्यासाठी काय घ्यावे लागतात? कर्ज. तर कर्जाचं प्रमाण जे दर्शवणारी आहे तिला फिस्कल डेफिसिट म्हणतात, राजकोषीय तूट. तर ते टार्गेट आपण ठेवलेलं आहे 4.4. फिस्कल डेफिसिटचं हे जे प्रमाण आहे हे कमी व्हावं यासाठी एक ऍक्ट आणलेला आहे आपण, FRBM ऍक्ट. हा कधीचा आहे? 2003चा आहे. याची अंमलबजावणी जी आहे ही कधीपासून झालेली आहे? 5 जुलै 2004 पासून झालेली आहे. त्याचं उद्दिष्ट आहे महसुली तूट जी आहे ही पूर्णपणे नष्ट करणे हे मुख्य उद्दिष्ट होतं, आणि राजकोषीय तूट जी आहे ही काय करणे? कमी करणे. फिस्कल डेफिसिट मागच्या काही दिवसांमध्ये, वर्षांमध्ये 9.2% ही हायेस्ट आढळलेली आहे कोविडच्या काळात 2020-21 मध्ये. लक्षात ठेवा, 2020-21 मध्ये हायेस्ट फिस्कल डेफिसिट जी आढळलेली आहे ही किती टक्के आढळलेली आहे? 9.2%. फिस्कल डेफिसिट हीच वास्तव तूट आहे असे वर्णन जे आहे हे सुखमय चक्रवर्ती या समितीने केलेले आहे. सुखमय चक्रवर्ती समिती. ओके, नेक्स्ट, करंट मधलं बघा. यावर्षी 25-26 मध्ये सरकारला एकूण उत्पन्न जे आहे हे 34.96 लाख कोटी म्हणजे जवळपास 35 लाख कोटी येणार आहे, आणि खर्च जो आहे तो 51 लाख कोटींच्या आसपास आहे, म्हणजे अंदाजे 51.65 ला पकडलं तर आपलं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त आहे. त्यामुळेच सरकारची काय निर्माण होणार आहे? तूट, आणि तूट भरून काढण्यासाठी सरकार काय घेणार आहे? कर्ज. कर महसूल जो आहे तो सरकारकडे
नेट टॅक्स रेव्हेन्यू जो आहे तो जवळपास 28.37 लाख कोटी रुपये राहणार आहे आणि फिस्कल डेफिसिट जी आहे जीडीपीच्या तुलनेत किती राहणार आहे 4.4%. जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न 24 लाखापेक्षा जास्त असेल, किती लाखापेक्षा 24 लाखापेक्षा, तर त्याला आयकर किती पर्सेंटने भरावा लागेल? तर हा सोपा प्रश्न होता, 30%. आयकराचा आयकरमुक्त मर्यादा जी आहे 0 ते 4 लाख पर्यंत 0% टॅक्स आहे. 4 ते 8, 8 ते 12, 12 ते 16, 16 ते 20, 20 ते 24 आणि 24च्या समोर 5%, 10%, 15%, 20%, 25% आणि 30%. मिनिमम आयकराचा दर हा 5% आहे आणि मॅक्झिमम हा 30% आहे. 24 लाखाच्या वर जर उत्पन्न गेलं तर त्यांना 30% या दराने आयकर भरावा लागणार आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3, 30%. नेक्स्ट 25-26च्या अर्थसंकल्पामध्ये सागरी विकास निधी साठी किती हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामध्ये आपण सागरी विकास निधी हा बऱ्यापैकी ब्ल्यू इकॉनॉमीला चालना देण्यासाठी आणण्यात आलेला आहे. तर ब्ल्यू इकॉनॉमीला चालना देण्यासाठी सागरी विकास निधीची तरतूद जी आहे ही टोटल आहे 25,000 कोटी रुपये आहे. यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा जो आहे हा 49% असेल आणि उर्वरित जो 51% निधी आहे हा डिवाइड असणार आहे, ज्यामध्ये बँक असेल आणि खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून असणार आहे. नेक्स्ट कापूस लागवडीची उत्पादकता आणि शाश्वतता यामध्ये लक्षणीय सुधारणा करण्याच्या उद्देशाने कापूस उत्पादकता अभियान हे पाहायला आपण 5 वर्षासाठी सुरू करण्याचं ठरवलेलं आहे. बजेट 2025-26 मध्ये हे स्टेटमेंट बरोबर आहे. बिहारमध्ये अन्न प्रक्रियेसाठी फूड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट स्थापन करण्याचं ठरवलेलं आहे. हे दोन्ही पॉईंट आपण सुरुवातीलाच बघितलेले आहेत, दोन्ही बरोबर. पर्याय क्रमांक 3. 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सर्वाधिक पैसे कोणत्या मंत्रालयासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत, म्हणजे सोप्या भाषेमध्ये कुठल्या सेक्टरसाठी पैसे देण्यात आलेले आहेत. जर योजना म्हणून जर आपल्याला प्रश्न असता हा, तर सर्वाधिक नरेगा योजनेसाठी, कुठल्या योजनेसाठी फंड दिला जातो? नरेगा योजनेसाठी. ही कोर टू कोर योजना आहे, कोर टू कोर योजना. परंतु सेक्टर वाईज जर म्हटलं तर संरक्षण मंत्रालयाला सर्वात जास्त निधी दिला जातो. तर हा या टाईपचा प्रश्न मागच्या ग्रुप सीला सुद्धा विचारलेला आहे. ओके, हा पॉईंट चांगला लक्षात ठेवा. संरक्षण मंत्रालयाला पहिल्या क्रमांकात दिला, ग्राम विकास मंत्रालय दुसऱ्या क्रमांक, गृह आणि कृषी अनुक्रमे 3 आणि 4. पर्याय क्रमांक कुठला येणार आहे? संरक्षण मंत्रालय. नेक्स्ट प्रश्न बघा. 25 नंबरच्या प्रश्नामध्ये एमएसएमई वर्गीकरणासाठी गुंतवणूक आणि उलाढाल मर्यादा किती पटीने वाढविण्यात आलेली आहे? मुळात एमएसएमई जे आहे, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, यांच्यावर खूप भर दिलेला होता या बजेटमध्ये. त्याचं कारण आहे की हा या वर्षीच्या बजेटचा प्रमुख घटक मानलेला आहे. एमएसएमई मध्ये मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस यांची जी आधीची गुंतवणूक मर्यादा होती आणि प्लस उलाढाल मर्यादा जी होती, यामध्ये वाढ करण्यात आली 2025-26च्या बजेटमध्ये. तर गुंतवणूक मर्यादा आणि उलाढाल मर्यादा हे बघा, गुंतवणूक मर्यादा 2.5 पटने वाढविण्यात आली आणि उलाढाल मर्यादा जी आहे ही दुप्पट वाढविण्यात आलेली आहे पूर्वीच्या तुलनेत. तर हा एक पॉईंट करंटमध्ये चांगला लक्षात ठेवा. सोबतच एमएसएमई संदर्भात ज्या नोंदणी करावी लागते, नोंदणीकृत किंवा रजिस्ट्रेशन करावं लागते, त्यासाठी उद्यम आधार कार्ड असते. उद्यम आधार कार्ड जे आहे याचा नंबर असते, टोटल 12 अंकी असते आणि याची सुरुवात ही जवळपास सप्टेंबर 2015 पासून सुरू झालेली आहे. त्यावर नोंदणी करण्यासाठी एक पोर्टल सुरू केलं त्यांनी 2020 पासून. तर उद्यम पोर्टलची सुरुवात ही कधीपासून झालेली आहे? 2020 पासून झालेली आहे. एमएसएमईची जर तुलना केली आपण तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक एमएसएमई ज्या आहेत ह्या पुणे विभागात आहेत. पॉईंट लक्षात ठेवा, सर्वाधिक एमएसएमई ह्या कुठल्या विभागात आहेत? पुणे विभागात आहेत. देशामध्ये जवळपास निर्यातीचा जर विचार केला तर 45% हिस्सा एमएसएमईचा आहे. रोजगारामध्ये सुद्धा एमएसएमईचा हिस्सा मोठ्या प्रमाणात असते. तर हा झाला एमएसएमई बाबतचा भाग. तर यामध्ये कितीने गुंतवणूक आणि उलाढाल मर्यादा वाढवली, तर तो एक पॉईंट. गुंतवणूक मर्यादा 2.5 पट आणि उलाढाल मर्यादा टर्नओव्हर जे आहे ते दुप्पट वाढवलेलं आहे. तर या पोर्शनमध्ये आपण जे आज प्रश्न बघितलेले आहेत अतिशय महत्त्वाचे, केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26चे, यामध्ये आपल्याला जे प्रश्न येऊ शकतात, प्रश्न बनू शकतात, त्या आधारावर हे आपण घेतलेले आहेत. सोबतच डिटेलमध्ये बजेट जर तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या ॲपमध्ये इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या ॲपमध्ये 2 फोल्डर आहेत स्वराज्य बॅचमध्ये, ते ओपन ठेवलेले आहेत. 24-25चा बजेट आणि 25-26चा, ज्यांचं
बघायचा बाकी असेल त्यांनी 100% बघून घ्या, जसा वेळ मिळेल त्यानुसार. सोबतच यानुसारच जे महासंग्राम सिरीज आहे यामध्ये पहिलं बजेटचं लेक्चर पाहिलं. यानंतर राज्य अर्थसंकल्प जो आहे हा 25-26चा हा सुद्धा आपण पाहणार आहे 5 डिसेंबरला. करंट इकॉनॉमिक्सचं हे नेक्स्ट आपली टेस्ट असणार आहे MCQ आधारित 2024चे. ओके, तर 2024चं सर्व करंट आपण घेणार आहे, कारण की मागच्या एक्झामला जर पाहिलं तर करंटवर आपल्याला फोकस होता. तर आगामी आपला व्हिडिओचा जो भाग असेल तो करंटचा असेल. या व्यतिरिक्त जेवढे अजून गरज पडेल ते सुद्धा आपण ॲड करणार आहे. तुमची साथ आणि जो सहभाग आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.